आज खरं तर अरे आज पत्रकार परिषद घेत खरं तर आपण राजीनामा देण्याचं जाहीर केलेलं आहे. काय नेमकं कारण? गेले 20 वर्ष झालं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घामाला न्याय मिळावा, दाम मिळावं म्हणून या ठिकाणी मी या चळवळीमध्ये काम करतोय. चळवळीमध्ये काम करत असताना प्रसंगी पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो. आज या ठिकाणी दीपावली आहे. दीपावली प्रत्येकाला या ठिकाणी आनंदाचा सण आहे, परंतु दिवाळीला कायम आमचे आंदोलन व्हायचे. माझं ह्या 20 वर्षामध्ये जवळजवळ 7 ते 8 दिवाळी ह्या अभ्यंग स्नान न करता पोलीस कस्टडीमध्ये गेलेत. एवढं आमचं या चळवळीसाठी योगदान आहे. गेल्या वर्षीची दिवाळी मी दिवाळीच्या आदल्या दिवशी मला अटक केलेली होती. ती भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मला 4 दिवसानंतर या ठिकाणी पोलिसांनी सोडलं होतं. म्हणजे एवढं योगदान आमचं या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये आहे. झोकून देऊन मी या ठिकाणी काम केलं. कागदावरचं आम्ही काय पदाधिकारी कधी झालो नाही, रस्त्यावरचं लढणारे कार्यकर्ते आम्ही झालो आणि आमचं तळमळीनं काम करत राहिलो. यावेळेला विधानसभा येत गेल्या जात गेल्या. 2009 साली मी विधानसभेची मागणी केली, मला मिळाली नाही. 2014 साली मी विधानसभेच्या उमेदवारी मागितली, ती मला मिळाली नाही. पण मिळाली नाही म्हणून कधी नाराज झालो नाही. चळवळ टिकली पाहिजे म्हणून मी पुनश्च नव्या दमानं नव्या ताकदीनं काम करत राहिलो. 2019ला परत काँग्रेसबरोबर आघाडी झाली. त्यावेळेला सुद्धा मला काँग्रेसच्या आघाडीतून मित्रपक्ष म्हणून आम्हाला उमेदवारी 100% मिळणार असं मला वाटलं होतं. त्या पद्धतीनं तयारी केली होती. पण त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी ते काँग्रेसला सीट गेली आणि आम्हाला मिळाली नाही. परत अर्ज पाठीमागे घेतला आणि या ठिकाणी परत चळवळी टिकली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी काम केलं. आता 2024ला लोकसभेला आदरणीय राजू शेट्टी साहेब निवडणुकीला उभा राहिले आणि स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. अपमानजनक पराजय झाला. अपमानजनक पराजय झाला तर कार्यकर्त्यामध्ये नैराश्य होतं म्हणून सगळ्या गावोगाव मी हातकणंगले तालुक्यामध्ये बैठका घेऊन कार्यकर्त्याचं सांत्वन करून त्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांनी असं निराश न होता नैराश्य झटकून आपण नव्या दमानं नव्या ताकदीनं चळवळीला योगदान देऊया म्हणून कार्यकर्त्यांना आम्ही बैठका घेत राहिलो. आता विधानसभा आली. विधानसभेला दुसरा कुठलाही आमच्यातून उमेदवार नव्हता, कारण तो राखीव मतदारसंघ आहे आणि आमच्याकडे एकही कार्यकर्ता आतापर्यंत आमच्यात मागासवर्गीय कोण नसल्यामुळं मला उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं. त्या पद्धतीनं तालुक्यामध्ये बैठका झाल्या, राजू शेट्टी साहेबांच्या उपस्थितीत दौरे झाले आणि मग 28 तारखेला माझा या ठिकाणी अर्ज भरायचा ठरला आणि त्या पद्धतीनं 28 तारखेला आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा अर्ज विधानसभेचा भरला. आणि भरून झाल्यानंतर त्या दिवशी असं काय घडलं रात्रीचं की जेणेकरून माझी उमेदवारी रद्द झाली आणि त्या ठिकाणी नवीन प्रवेश केलेल्या सुजित मिंचेकरांचा या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आणि परत या ठिकाणी राजू शेट्टी विशेष बघा की दुसऱ्या दिवशी परत आणि त्यांचा अर्ज भरायला आले. मग हे माझ्यासारख्या एवढे वर्ष झालं लाट्या काट्या खाणाऱ्या, खळ पोस्टर ऊस परिषदेचं घेऊन फिरणारा, आक्रोश आंदोलनाचा मध्ये सहभागी लोकांनी व्हावं, शेतकऱ्यांनी व्हावं म्हणून बांधापर्यंत जाणारा माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी निराश झाला, नाराज झाला आणि मी नाराज होऊन निराश होऊन या ठिकाणी चळवळ करण्याकरता काही किंमत नाही हे माझ्या लक्षात आल्यामुळं मी या ठिकाणी माझ्या स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा आज राजीनामा प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालेंद्र पाटील सर यांच्याकडे मी आज सुपूर्द करत आहे. आजपासून स्वाभिमानीशी आणि वैभव कॉमेडचं काही संबंधित नसणार आहे. काय नेमकं त्यांचं चुकतंय असं वाटतंय? आजपर्यंत एवढे मोठ्या प्रमाणात चांगले कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. काय राजू शेट्टी चुकतायत? आता संघटना त्यांनी बळकट करण्यासाठी माझ्या आमदारांना आपल्यासोबत घेणं हे चुकतंय का? काय तुम्हाला वाटतं? आमचे हजारो स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्याग निष्प्रह भावनेनं या ठिकाणी काम करतात. त्यांना आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की आमच्या त्यागामुळं आम्ही गावागावामध्ये ही संघटना घेऊन गेल्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना त्यांना घामाचं दाम मिळणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये एक 4 दिवस सुखाचे, समाधानाचे येणार आहे ते. आणि म्हणून हे आम्हाला एक आशावाद आहे. म्हणून आम्ही निष्प्रह भावनेतून आम्ही पदरचं तेल म्हणजे घालून गाड्यांच्या मधून या ठिकाणी बांधापर्यंत हे चळवळ घेऊन गेलो.
परंतु ह्या चळवळीचा या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यागाची भावना आहे, निष्प्रय भावना आहे, या भावनेचा कुठंतरी राजू शेट्टी गृहीत धरून त्यांच्या राजकारणासाठी वापर करतायत. हे दुर्दैवी बाब आहे. ते करावा, त्याबद्दल आमचं काही दुमत असायचं काही कारण नाही. परंतु कुठंतरी तुम्ही चळवळ बळकटीसाठी करायला लागलेला आहात की स्वतःच्या तुंबड्या भरायसाठी करायला लागलेला आहात, हा सगळा शोधाचा विषय झालेला आहे. म्हणून आमचा ह्या बाबीला विरोध आहे. नवीन कार्यकर्ते येत आहेत ते काय आजच येत नाही, ती कार्यकर्ते नेते येत आहेत. निवडणुकीच्या वेळेला नेते येत आहेत, बिल्ला लावतायत, निवडणुकी झाली की बिल्ला फेकून देत आहेत आणि होतं त्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे ते पुरुष जो चळवळीतला कार्यकर्ता आहे तोच आंदोलनामध्ये भाग घेतोय, तोच लाट्या काट्या खातोय आणि तोच या ठिकाणी ऊस परिषदेचं किंवा प्रत्येक आंदोलनाचं पत्रक जे आहे ते बांधापर्यंत वाडी वस्तीपर्यंत घेऊन जातोय. नवीन आलेला कुठलाही नेता या ठिकाणी निवडणूक झाल्यावर थांबत नाही, आतापर्यंतचा इतिहास आहे. माझा 100% मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय. तुम्ही आदल्या दिवशी माझा अर्ज भरायला येत आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा अर्ज भरायला येत आहे. या ठिकाणी चळवळीतल्या निष्प्रय भावनेनं, त्यागाच्या भावनेनं कार्यकर्त्या काम करतोय, त्याचा या ठिकाणी त्यांनी विश्वासात घात केलेला आहे. त्याच्या निष्ठेचा या ठिकाणी निलाव केलेला आहे. त्याच्या निष्प्रय भावनेचा यांनी बाजार मांडलेला आहे. हा माझा आरोप आहे. 2 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत, 2 माजी आमदारांना. त्या ठिकाणी कशा पद्धतीनं राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता तुम्ही बघताय, काय त्या ठिकाणी या ठिकाणी स्वाभिमानीचा जो सच्चा कार्यकर्ता आहे, ती ही जे काही नवीन कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना कधीही स्वीकारणार नाहीत. कारण ते पदावर असताना सुद्धा त्यांनी कधी चळवळीसाठी त्यांचं की म्हणजे काडीचं सुद्धा त्यांचं लाभ झालेला नाही. त्यामुळं त्यांच्याकडून चळवळीला काय लाभ होईल असं काही वाटत नाही. ते आता येणार आणि निवडणूक झाल्यानंतर बिल्ला फेकून देणार. हा इतिहास आहे, त्या पद्धतीनेच घडणार. दोन्ही जागा त्या ठिकाणी कोणी स्वीकारणार आहे असं म्हणतात? दोन्ही तालुक्यामध्ये स्वीकारणार नाहीत. कारण हे जी घटना घडली त्यावेळेला तिथले चांगले नेते आदरणीय सावकर नाईक यांच्या सुद्धा छातीत दुखून त्यांना ऍडमिट करावं लागलं. एवढा मोठा धक्का ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आहे. उल्हास पाटील स्वगृही परतले, तुम्ही मात्र बाहेर पडताय. नेते आणि कार्यकर्ते चळवळीचा राजकारणासाठी वापर करतायत का? 100% चळवळीचा करू द्या ती, पण खरोखर सच्चा कार्यकर्ता जर कुठल्या सभागृहात जात असेल आणि तो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असेल, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी तर जो त्या सभागृहामध्ये संघर्ष करत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असून दे किंवा इतर पक्षाचा, तर त्याला पाठिंबा आमच्यासारखा द्यायला काय हरकत नाही. पण जे सुजित विंचेकर 10 वर्ष होते, त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते कधी आंदोलनामध्ये भाग घेतला का, कधी पाठिंबा दिला का, कधी घामाच्या दामाविषयी काय बोलले का, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले का, कधी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील न्याय अन्यायाच्या प्रश्नाकडे त्यांनी काय डोळसपणे बघितलं का, कधी त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला का? कधीही त्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही. वैभव कांबळे आता काय करणार? मी या ठिकाणी आज स्वाभिमानी शेतकरी संघ जिल्हा अध्यक्ष पदाचा मी राजीनामा जालेंद्र पाटील सरांच्याकडे देतोय आणि हातकणंगले विधानसभेला शेतकरी शेतमजूर चळवळीतील, विस्थापित चळवळीतील, शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना घेऊन ही जी चळवळीला लागलेली कीड आहे, जिथं जिथं चळवळीला कीड लागलेली आहे ती स्वच्छ करण्यासाठी मी काम करेल आणि इथून पुढे चळवळीचा जे काय आक्रोश आहे ते आम्ही असाच पुढे घेऊन जाणार, हे एवढं निश्चित. शेतकरी संघटना कीड लागली म्हणायचं का? 100% कीड लागलेली आहे, हे त्यातून मला म्हणायचं आहे. परिवर्तन महाशक्तीचा जो काही निर्णय झाला ती अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पटलेली नाही. नाराजी सातत्यानं बाहेर आलेले आहे. तरच ही वस्तुस्थिती आहे का? कारण शेट्टी यांच्या एकमुखी निर्णयामुळे चळवळीला फटका बसतोय का? आम्हाला हे तिसरी आघाडी करतायत म्हणजे चळवळीसाठी करतायत, चळवळ बळकट करायसाठी करतायत असा आमचा गैरसमज होता. पण ह्या निवडणुका लागलेल्या दिवसापासून ज्या घडामोडी आम्ही जे बघायला लागलोय ती या ठिकाणी चळवळ विकण्याचं काम चालू झालंय, हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. त्यामुळे चळवळीसाठी काही उपयोग नाही. सदाभाऊ खोत आपल्या संघटनेत येणार होते, मात्र त्यांना येण्यासाठी विरोध शेट्टींचा होता, अशी काही घटना ती माझ्यापर्यंत काय आलेली नाही.